करायला आलेलो नाहीत मुंबईला. माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकुडतात. आमचं जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत. आमचं बी सोपं नाही. दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही, आता हे सरकारच्या हातात. तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा. ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती. कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही. नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो. तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला. मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची. तुम्ही तिघांनी त्यांनी यावं, चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा. म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही, हे असंच राहील दादा चालू. हे शिष्टमंडळ आलं, ते जुनं आलं, नवं गेलं, दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात. आम्ही त्यांना दोष नाही देणार. पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघं बिया ना आता कवर माघार आता. तिघं तुम्ही या एकत्र या, नाही तर तिघात मिळून एखादा या, पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला. ही समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती. नाही शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? बंदाराड काय इतक्या माप मध्ये कुठे चर्चा करतील? या बाजूला एक आहे की शिष्टमंडळ येणार आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही. आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आणि ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती येऊ नका. त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं. नाही, आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले. तिथल्या कमिशनरनं, ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब, त्यांनी दिले मला आताच. तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय. तिथं आम्ही अमरण उपोषण करतोय म्हणून. त्याबाबत ते आमचा अर्ज, आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे. असं काहीच नाही. आणि तुमचं काय होतं? आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये. तुम्ही शिष्टमंडळाला बंद दाराआड तुम्हाला कशावर वाटतंय? अरे बाबा, मी जेवण केलं नव्हतं तिथं. काय बंदारण फेंदार माझ्या समाजाला माहिती आहे. बंदार नाही काय नाही. वार्ता पसरू नका, काय वार्ता पसरू नका. तिथं सभा घेतली, तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं. प्रॉब्लेम नाही. शिष्टमंडळाला अरे शिष्टमंडळ नाही येते, अधिकारी येते दादा. ते एक अधिकारी येत, ते फक्त माहिती द्यायला आलेत. हे बघा, ही माहिती द्यायला आले ते. अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही. त्यांनी का पैसे दिले मला आणून काही? आणि मग काय तुम्हाला काय नाही, समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही का? रे तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय. पहिल्या दिवसापासून अरे प्रश्न नाही येतो. एक मिनिट, मी बोलतो.